श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. महाशिवरात्री हा भगवान शंकरांचा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली दिवस आहे. या दिवशी केलेली साधना, उपासना, जप, व्रत आणि पारायण याचे पुण्य हजार पटीने वाढते असे शास्त्रात सांगितलेले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाशिवरात्रीला शिवलीला अमृताचे पारायण कसे करावे, कोणते नियम पाळावेत, पूजा मांडणी कशी करावी, पारायण कधीपासून चालू करावे, किती पारायण करावेत, संकल्प कसा करावा आणि त्याची अद्भुत फलश्रुती कशी मिळते ते आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी संकल्प मंत्र देणार आहे. तो महाशिवरात्री येईपर्यंत घरात एक माळ जप केल्यास नक्कीच तुमच्यावरील दुःख, दारिद्र्य, आर्थिक संकटे नाहीसे होतील. सर्वात आधी आपण जाणून घेऊ की महाशिवरात्री कधी आहे. यावर्षी महाशिवरात्री 15 फेब्रुवारीला शुक्ल पक्षातील चतुर्दशीला येत आहे. त्यामुळे आपण शिवलीलामृत पारायणाची सुरुवात 9 फेब्रुवारी पासून करायची आहे. ज्यांना संपूर्ण 7 दिवस एक पारायण करायचं असेल त्यांनी रोज 2-2 अध्याय वाचावेत आणि इतर दिवस 1-1 अध्याय वाचावा. पण ज्यांना संकल्प करून म्हणजे 5, 7, 11 असे पारायण करायचे असतील तर त्यांनी महाशिवरात्रीच्या 8-10 दिवस आधीपासूनच सुरुवात करावी. कारण तुम्हाला काही कारणास्तव बाहेरगावी जावे लागले किंवा सुतक, मासिक धर्म आला तर आपण संकल्प केलेले पारायण महाशिवरात्रीपर्यंत पूर्ण होतील याची काळजी घ्यावी. किंवा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी एक पारायण देखील करू शकता. शिवलीलामृत वाचण्यासाठी फक्त 1.5 तास लागत असतो, त्यामुळे तुम्ही दिवसातून 2 किंवा 3 पारायण सहज करू शकता. आता सर्वात पहिले आपण जाणून घेऊ की शिवलीलामृत म्हणजे काय. शिवलीलामृत हा भगवान शंकरांच्या दिव्य लीलांचा, महिमांचा, करुणांचा आणि चमत्कारांनी परिपूर्ण आणि महात्म्याचे वर्णन करणारा एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. जसा गुरुचरित्र श्री दत्तगुरूच्या लीलांचा ग्रंथ आहे, तसा शिवलीलामृत हा भगवान शिवांच्या लीलांचा अमृतरूपी ग्रंथ मानला जातो. शिवलीलामृत हा केवळ ग्रंथ नसून तो शिवकृपा मिळण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. जो भक्त श्रद्धेने याचे वाचन किंवा पारायण करतो त्याच्या जीवनात भगवान शंकराची कृपा नक्कीच प्राप्त होते. या ग्रंथात भोळ्या भक्तावर महादेवाने कशी कृपा केली आहे हे दर्शवलेले आहे. यात शिवकृपा, पापांचे शालन, भक्तांची संकटातून मुक्ती कशी केली, भक्तांचा रोग नाश, भक्तांची मनोकामना पूर्ती यासारखे अनेक प्रसंग शिवलीलामृतामध्ये आहेत. जो भक्त श्रद्धेने शिवलीलामृताचे पारायण करतो त्याच्या जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. शिवलीलामृत हा ग्रंथ नसून तो भगवान शंकरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. त्यामुळे जो भक्त या ग्रंथाचे मनापासून पारायण करतो किंवा वाचन करतो त्याच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. त्याची आर्थिक संकटे नाहीशी होतात. त्याच्या आयुष्यात दुःख, दारिद्र्य राहत नाही. आता आपण जाणून घेऊ की महाशिवरात्रीला शिवलीलामृत पारायण का करावे व त्याचं महत्त्व एवढं का आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर जागृत स्वरूपात असतात असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर साक्षात पृथ्वीवर वावरत असतात. या दिवशी शिवतत्व 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी केलेले सेवा, जप, तप, दान, धर्म अनेक पटींनी फलदायी असते. या दिवशी केलेले पारायण जन्मोजन्मीचे पाप नष्ट करते. शिवलीलामृत पारायण केल्याने मनाला शांती मिळते. आपल्या कुटुंबात सुख समृद्धी येते. जर काहींना काही अडचण असतील त्यांनी त्या अडचणी भगवान शंकराला सांगून संकल्प करून पारायण केले तर त्यांना भगवान शंकर नक्कीच इच्छित फळ प्रदान करतात. शिवपुराणात सांगितले आहे की महाशिवरात्रीला शिवकथा ऐकणारा आणि वाचणारा भक्त कधीही दारिद्र्यात राहत नाही. त्याच्या सर्व इच्छा, मनोकामना भगवान शंकर पूर्ण करतात. त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता राहत नाही. आता पारायण करताना पाळा हे महत्त्वाचे नियम. 1. पारायण सुरू करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ करावी. शक्य असल्यास पारायण चालू असताना पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे घालावेत. काळ्या रंगाचे कपडे अजिबात परिधान करू नयेत. 2. शिवलीलामृताचे पारायण कोणीही करू शकते, म्हणजे स्त्री आणि पुरुष किंवा मुलं-मुली कोणीही करू शकतो. 3. समजा स्त्रियांना किंवा मुलींना मासिक पाळी आली तर त्यांनी काय करावे. पारायण चालू असताना ज्यांना मासिक पाळी आली त्यांनी ते पारायण घरातील इतर व्यक्तींकडून पूर्ण करून घ्यावे. ते अपूर्ण सोडू नये. शक्य असल्यास 1 दिवसात एक पारायण पूर्ण करावे, म्हणजे अडचणी येणार नाहीत. 4. पारायण चालू असताना केस कापू नये किंवा हाताचे नख कापू नये. पारायण चालू असताना कोणाशी वादविवाद करू नये किंवा कोणाच्याही घरचं पर अन्न खाऊ नये. 5. शक्य असल्यास महाशिवरात्रीच्या दिवशी जास्तीत जास्त पारायण करावे. आपण एका दिवसात 3 पारायण नक्कीच करू शकतो, पण शक्य असल्यास एक तरी पारायण करावे. 6. पारायण चालू असताना उपवास केला तर खूप चांगलं असतं, पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी फलाहार घ्यावा किंवा सात्विक अन्न सेवन करावे.
7. तर बघा, आपण कुठलेही पारायण असो किंवा एखादा ग्रंथ वाचायचं असो, त्यासाठी मनाची तयारी ही अति आवश्यक असते. त्यामुळे पारायण करताना मन शांत ठेवणे अति आवश्यक आहे. पारायण चालू असताना कोणावरही राग, द्वेष किंवा वाईट भावना मनात ठेवू नये. आता पारायणाची पूजा मांडणी कशी करावी? तर बघा, ईशान्य कोपरा हा देवांचा कोपरा असतो. आपल्या घरामध्ये देवघर देखील ईशान्य कोपऱ्यातच असते. त्यामुळे या पारायणाची मांडणी सुद्धा ईशान्य कोपऱ्यातच करायची आहे. म्हणजे आपल्या देवघराच्या बाजूला एक चौरस मांडून त्यावर पारायणाची मांडणी करायची आहे. त्या चौरसावर एक लाल किंवा भगव्या रंगाचं वस्त्र टाकायचं आहे आणि त्यावर भगवान शंकराची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे शिवलिंग असेल तर शिवलिंग ठेवू शकता. तर बघा, प्रत्येक घरामध्ये भगवान शंकराचा फोटो, मूर्ती किंवा शिवलिंग असतं असं नाही. जर नसेल तर आपण भगवान शंकराच्या नावाची सुपारी मांडून ठेवायची आहे. त्यानंतर बाजूला पाण्याने भरलेला कलश ठेवायचा. तुम्ही मांडलेल्या फोटो किंवा मूर्ती, शिवलिंग यावर चंदन, अष्टगंध, भस्म लावून पूजा करायची आहे आणि त्यांना बेलपत्र अर्पण करायचे आहेत. त्यानंतर त्यावर फुले अर्पण करून साष्टांग नमस्कार करायचा आहे. नंतर धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. यानंतर शिवलीलामृत ग्रंथ ठेवण्यासाठी स्वच्छ आणि नवीन पांढरा कपडा घ्यायचा आणि हे आसन शिवलीलामृत ग्रंथाखाली ठेवायचं आहे. शक्य असल्यास चौरंगावर लाल किंवा पिवळ्या कपड्याऐवजी स्वच्छ पांढरे कापड अंथरावे. आता संकल्प कसा करावा ते पाहू. डोळे बंद करून मनात भगवान शंकराचे नामस्मरण करावे आणि आपली इच्छा किंवा आपण ज्या कारणासाठी शिवलीलामृताचे पारायण करत आहोत ते सांगावे आणि नंतर हातात पाणी घेऊन संकल्प करावा की मी शिवलीलामृताचे इतके इतके पारायण करत आहे. माझी अमुक अमुक इच्छा आहे. त्यानंतर खाली दिलेला मंत्र म्हणावा आणि संकल्प पूर्ण करावा. आता बघा, संकल्प मंत्र असा आहे की ओम नमः शिवाय. आज महाशिवरात्रीच्या या पावन दिवशी मी म्हणजे तुमचं नाव घ्यायचं. माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी शिवलीलामृताचे पारायण करीत आहे. हे प्रभू, माझा संकल्प सफल करा, पूर्ण करा, असं सांगून पाणी खाली सोडायचं आहे आणि पारायणाला सुरुवात करायची आहे. आता पारायणाचे वाचन कशा प्रकारे करावे याची योग्य पद्धत पाहू. सर्वप्रथम गणपती श्लोक म्हणावे. यानंतर शिवपंचाक्षरी मंत्र म्हणजेच ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळेस जप करावा किंवा एक माळा पूर्ण जप करावा. त्यानंतर शिवलीलामृताचे वाचन सुरू करावे. आपण एक दिवसात 2 अध्याय किंवा एक दिवसात 7 अध्याय वाचू शकतो. शक्य असल्यास संपूर्ण ग्रंथ एकाच दिवशी वाचावा. वेळ कमी असल्यास किमान 7 अध्याय वाचावेत. वाचन करताना घाई करू नये किंवा पारायण वाचनादरम्यान मध्येच उठून जाऊ नये किंवा कोणाशी बोलू नये. पारायणाच्या ग्रंथातील शब्दांचा उच्चार स्पष्ट असावा. पारायण वाचताना घाई करू नये. घाई केल्यामुळे शब्दांचा उच्चार चुकीचा होतो आणि त्याचा अर्थ बदलतो. त्यामुळे वाचन स्पष्ट आणि शांततेत असावे. पारायणाचे वाचन श्रद्धेने करावे. जर तुम्ही रोज एक पारायण करत असाल तर रोज भगवान शंकराला किमान बेलपत्र तरी अर्पण करावे. आता पारायण पूर्ण झाल्यावर काय करावे? पारायणाची सांगता कशी करावी? जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी पारायण करत असाल तर त्याची सांगता दुसऱ्या दिवशी करावी किंवा 7 दिवस पारायण केलेलं असेल तर या पारायणाची सांगता सुद्धा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीच येईल. त्यामुळे या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा करावी, उपवास करावा. भगवान शंकरांना पंचामृताने अभिषेक घालावा. त्यांना चंदन, अष्टगंध, भस्म लावून पूजा करावी. बेलपत्र अर्पण करावे. धूप, दीप दाखवून आरती करावी. नैवेद्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी फळे, दूध दाखवावे आणि सांगतेच्या दिवशी गोड नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये सात्विक अन्नच द्यावे. शेवटी क्षमा प्रार्थना करावी. क्षमा प्रार्थना अशी की हे महादेवा, माझ्याकडून कळत नकळत झालेल्या चुका क्षमा करा. माझ्या जीवनात सद्बुद्धी, आरोग्य आणि भक्ती प्रदान करावी अशी प्रार्थना करावी. आता आपण बघू की शिवलीलामृत पारायण केल्यावर काय फलश्रुती मिळते. शिवलीलामृत पारायण केल्यावर अनेक रोग दूर होतात, अनेक आजार बरे होतात. तुमच्या आयुष्यात असणाऱ्या आर्थिक अडचणी कमी होतील. वैवाहिक जीवनात असणारे अडथळे दूर होतील. संतान सुख प्राप्त होते. भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आयुष्यातील संकटे नाहीशी होतात. मार्गी नसणारे कामे मार्गी लागतात. घरात नेहमी प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण राहते. महाशिवरात्रीला श्रद्धेने केलेले शिवलीलामृत पारायण हे जीवन बदलण्याचे साधन आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय.